अनिल काळे. तुम्ही किती वेळापासून बसची वाट पाहतात? जवळजवळ 2 तास झालं इथं बसची वाट पाहत आहे. बस काही येत नाही आणि प्रशासनाने जे आम्हाला आश्वासन दिलं होतं की पब्लिकला की बाबा बसेस जादा सोडू, लोकल फेल गेले, लोकल तर मेगा ब्लॉक असल्यामुळे, तर इथं तर काहीच नाही आहे. 2 तास झाले पब्लिक, हे बघा तुम्ही सगळे 2 तास झालं उभे आहेत. मग हे प्रशासन फेल आहे ना यार, तुम्ही सांगा ना मला. हां, मग आम्ही काय करायचं? जॉबला जायचं नाही का? प्रशासन आम्हाला भरून देणार आहे का काय? हां नाही, आणि कसं म्हणजे नियोजन व्यवस्थित केलं पाहिजे. इथे कोणतरी अधिकारी उभे राहिले पाहिजे होते, त्यांनी वेळेमध्ये बस सोडण्या वगैरे पुढे काढून ट्रॅफिक अडकलाय त्याच्यावर पण लक्ष दिलं पाहिजे होतं. हे काहीच नाही आहे, काहीच नाही आहे. इतर वेळेला बस तरी असतात, आज तर बसच नाही दिसत आहेत, कारण सगळ्या बसेस ट्रॅफिकमध्ये आहे. आता आमचे जे मित्र लोक आहेत ते पण तिकडून फोन करतात की आम्ही पण अडकलो इकडे ट्रॅफिकमध्ये वगैरे. सगळीकडे कामं चालू आहेत, त्याचं काही नाही आहे. एवढं सगळं काम करायचं होतं, आता रेल्वे बंद होतं, तर सगळं नियोजन पहिलंच केलं पाहिजे होतं व्यवस्थित. आता त्याच्यामध्ये सर्वसामान्य जे खाजगी क्षेत्रातला नोकर आहे त्याचं पूर्णतः नुकसान आहे. गव्हर्नमेंटवाले त्यांना पैसे भेटतील, सगळं पगार देऊन, खाजगी क्षेत्रवाल्यांचं काय आहे, त्यांचं काहीच मिळणार नाही. काय नाव आपलं? विजय पिंड. मी डोंबिवली ते परेल प्रवास करतो. मला 1.5 तास लागला जाण्यासाठी दिव्या पावतर. मग दिव्याच्या पुढे गाडी जातच नाही, म्हणून मी बस बघायला आलो, पण इथून बस नाही मुंबईला जाण्यासाठी. कुठं जाण्यासाठी बस नाही? आता मला इथून तरी दादर पावतर तरी मला बस पाहिजे, पण इथं बस दादर पावतर आहेच नाही. कुठल्या स्टेशनला आहे तू? कुठं उभा आहेस आणि कुठनं बस नाही? आता मी बाजी काय कुठलं आहे, बाजी प्रभू. हां, बाजी चौकच्या इथं उभा आहे बसच्या. बस नाही येते? बस नाही. बसची सुविधा करायला पाहिजे त्या लोकांनी. आता 3 दिवस मेगा ब्लॉक आहे ना. काय नाव आहे तुझं? अनिल. कोणार्क, अपना शहर अपनी बातें.